जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास पहिला मंगलाचरण नाम श्रीराम समर्थ। विद्यावंताचा पूर्वजू मत्ताननु एक द्विजू त्रिनयन चतुर्भुजू फरशपाणी। आता बघा श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास दशक 6वा आपण बघितला देवशोधन नाम। आता देवशोधन नाम पर्यंत काय हो, पहिला आपल्याला दशक पहिला स्तवनांचा दिला समर्थांनी आणि समास पहिला मंगलाचरण दिला। त्यानंतर पुन्हा समर्थांनी काय हो दशक 7वा मध्ये काय दिलाय आपल्याला, समास पहिला मंगलाचरण नाम दिलाय। का हो, कारण मंगलाचरण हे काय करावं लागतं, शिकवावं लागतं। नेहमी काय करावं लागतं, प्रत्येकाला शिकवावं लागतं। म्हणून समर्थांना हे काय करावं लागलं, ग्रंथाच्या मध्यंतरी काय करावं लागला हो, हा समास पहिला मंगलाचरण नाम द्यावा लागला। आता पुन्हा समर्थांनी कुणाची स्तुती केली हो, विद्यावंताचा पूर्वजू मत्ताननु एक द्विजू त्रिनयन चतुर्भुजू फरशपाणी। लगेच लक्षात येते कोणाचं वर्णन आहे हो, त्या मूळ पुरुष। कोण आहे मूळ पुरुष, गणेश, श्री गणेश यांचं पुन्हा काय केलंय हो समर्थांनी, पुन्हा स्तवन केलंय। विद्यावंतांचा पूर्वजू, आता गणेश हा काय आहे हो, ज्ञात्यांचा मूळ पुरुष, ज्ञान स्वरूप, गजमुख कसा आहे हो, एकदंत, त्रिनेत्र, कोणते त्रिनेत्र, चंद्र सूर्य व अग्नी, चतुर्भुज, चतुर्भुज आहे। परत परुषपाणी म्हणजे काय हो, फरसपाणी म्हणजे काय हो, त्यांनी हातामध्ये काय धारण केलंय, हातामध्ये फरस धरलेला आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, फरसपाणी। कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले। आता आपल्याला माहित आहे सगळ्यात श्रीमंत कोण असेल हो, कुबेर। कुबेरा एवढं धन कोणत्याही देवदेवताकडे, माणसाकडे, कुणाकडेही नाही। मग कुबेर काय काम करतात, संपत्ती। कुबेराची जर स्तुती केली, पूजा केली तर काय मिळणार आहे हो, कुबेरापासून अर्थ, कुबेरापासून आपल्याला काय मिळणार आहे, संपत्ती मिळणार आहे। वेदापासून परमार्थ, वेदापासून काय मिळतं आपल्याला, परमार्थ प्राप्ती होते। आणि समर्थ असतात ते लक्ष्मीच्या योगाने भाग्य वैभवाला काय होतात, उतरतात। म्हणजे व्यवस्थित समजून घ्या, काय कुबेरापासून काय मिळते संपत्ती, वेदापासून परमार्थ मिळतो आणि लक्ष्मीपासून समर्थ काय होतात, समर्थ असतात ते लक्ष्मीच्या योगाने भाग्य वैभवाला काय प्राप्त झालेले असतात। तैसी मंगळमूर्ती अद्या पासूनी झाल्या सकळ विद्या, तेने कवी लागव गद्या सत्पात्रे झाले। तैसी मंगळमूर्ती अद्या, त्याप्रमाणे मंगलमूर्ती मूळ पुरुष गणेश सर्वांचं काय आहे हो, मूळ आहे आणि त्यांच्यापासूनच सर्व विद्या काय झालेल्या आहेत, उत्पन्न झाल्या। म्हणून कवी कविता, कौशल्य, गद्य म्हणून तर करू शकतात ना। त्यांच्यावरती कुणाची कृपा आहे, कवींवरती पण कुणाची कृपा आहे, तर त्या मंगळमूर्ती श्री गणेशाची कृपा असल्यामुळे ते काय झाले, त्या कविता रचण्यासाठी काय झाले हो, किंवा गद्य रचण्यासाठी काय झाले, ते योग्य झाले। त्यांच्यावर कृपा कुणाची असते, तर श्री गणेशाची असते। जैसी समर्थाची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचेनी द्वारे तैसे कवी। काय सांगितलं समर्थांनी, जशी श्रीमंताची लेकरे सांगितले, जैसी समर्थांची लेकुरे म्हणजे काय हो, श्रीमंत। श्रीमंताची लेकरे आई बापांच्या आश्रयाने
काय असतात तो, ज्या अनेक दागिन्यांच्या योगाने काय दिसतात, शोभायमान दिसतात. श्रीमंताची लेकरांना आधार कोणाचा असतो, आई वडिलांची संपत्ती असते. म्हणून ते काय करतात, त्या पद्धतीनं काय त्यांच्यावर कृपा कोणाची असते, आई वडिलांची असते. आई वडील हे काय असतात, श्रीमंत असतात. म्हणून ते काय करतात, दागिने घालतात आणि काय हो अति उठून दिसतात. जैसी समर्थाची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी. म्हणजे जशी एखादी मुलं बघितली आपण, मुलं बघितली काय खूप सुंदर दागिने घातलेले आहेत, खूप सुंदर कपडे त्यांनी घातलेले आहेत आणि खूप अशी सुंदर मुलं आहेत. मग हे कशामुळं, ती मुलं कुठं कमवायला गेलेली का नाही, तर त्यांच्यावर कृपा कोणाची आहे, तर त्यांच्या आई वडिलांकडे असलेल्या श्रीमंतीमुळे त्यांनी ते काय केले, त्या मुलांनी ते सगळं काय केलंय ओ धारण केलंय. त्याप्रमाणे श्री गणेशाच्या कृपेमुळे ते कवी काय करतात, त्या मुलाप्रमाणे शोभून दिसतात. लक्षात घ्या, कवी म्हणजे जे कविता करतात, पद्य गद्य जे लिहितात, त्यांच्यावरती कृपा कोणाची असते, आई वडिलांप्रमाणे श्री गणेशाची कृपा त्यांच्यावरती असल्या कारणाने ते काय करतात, शोभून दिसतात. त्या कवितेमध्ये, गद्यांमध्ये, पद्यामध्ये काय करतात, ते शोभून दिसतात. त्यांच्यावर कृपा कोणाची असते, श्री गणेशाची असते. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचेणी बोध समुद्रा, भरते दाटे बळे. नमो ऐसिया गणेंद्रा, मन नमन कोण, अशा गजाननास नमस्कार करायचा आहे. कारण तो विद्यारूप प्रकाशाचा पूर्ण पौर्णिमेचा चंद्र असून त्याच्यामुळे आपल्याला काय हो, बोधरूपी ज्ञानरूपी समुद्राला काय येते हो, भरती येते. ही कृपा कुणाची आहे, श्री गणेशाची आहे. म्हणून त्याला काय करायचंय हो, वंदन करायचंय. समर्थ स्वतः काय करतायत हो, नमो ऐसिया गणेंद्र म्हणून समर्थ स्वतः काय करतायत, त्या श्री गणेशाला काय करतायत हो, वंदन करतायत. कारण कसं हो, जे काही आपल्याला जे सुचतंय, जे ग्रंथ संत साधू संत जे ग्रंथ लिहिले, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सुरुवात श्री गणेशाला वंदन करूनच केली. म्हणजे प्रत्येक ग्रंथाची सुरुवात आपल्याला माहित आहे, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरूंनी पहिलं पद घेतलेलं नाहीये, त्या श्री गणेशाला काय दिलेलं आहे हो, प्रथम अधिकार कोणाला दिलेला आहे, तर त्या श्री गणेशाला प्रथम वंदन केलेलं आहे, नंतर सरस्वतीला केलेलं आहे आणि नंतर आपण सद्गुरूंना करतो. म्हणजे सद्गुरू सुद्धा कुणाला वंदन करतात सुरुवातीला, तर त्या श्री गजाननाला, श्री गणेशाला. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचेन बोध समुद्रा, भरते दाटे बळे. म्हणजे काय हो, जो ज्ञान पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण असतो, तसं पूर्ण ज्ञान असणारा तो श्री गणेश आहे. आणि त्याच्यामुळेच काय येते ज्ञानाला, म्हणजे काय हो, कवीला काय सगळं सुचतंय. कविता करणे म्हणजे गद्य पद्य करणे हे कुणामुळे होते, तर त्या श्री गणेशाच्या ज्ञानामुळे, पूर्ण ज्ञानामुळे आपल्याला हे सहज शक्य होते. म्हणून प्रत्येक ग्रंथ उत्तमाचा लिहिण्यासाठी त्या श्री गणेशाला काय केलं पाहिजे, आधी वंदन केलं पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी सुद्धा दासबोध लिहिताना काय केलंय हो, आत्ता पुन्हा परत दशक 7व्यामध्ये काय केलंय, पुन्हा मंगलाचरण नाम घेतलंय. का हो, का तर आपल्याला विसर पडता कामा नये की आपण काय हो, हा ग्रंथ मी लिहिलाय असं नाहीये, लिहिणारा कोण आहे, माझ्याकडून लिहून घेणारा कोण आहे, तर तो श्री गणेश आहे. म्हणून पुन्हा त्याचं काय केले, पुन्हा त्याचं पुन्हा त्या श्री गणेशाची काय केली व स्तुती केली, त्याला वंदन केले, जेणेकरून हा ग्रंथ काय जावा हो, पूर्ण सिद्धीस जावा, पूर्ण व्हावा, व्यवस्थित पूर्ण लिहून व्हावा. आणि श्री गणेशाच्या कृपेने श्री गणेशानं समर्थांकडून काय हो केलाय, हा ग्रंथ पूर्ण लिहून घेतलाय, पूर्णत्वास नेलाय. म्हणून
वेळोवेळी समर्थांनी काय केले, आपल्याला विसर पडू नये, हा ग्रंथ लिहिणारा कोण आहे याचा विसर पडू नये म्हणून काय केलंय, पुन्हा श्री गणेशाचं काय केलंय हो, स्तवन केलंय, म्हणून मंगलाचरण दिलंय. कारण का हो, आपल्याला श्रोत्याला काय हो, नेहमी मंगलाचरण प्रत्येक आठवड्याला शिकवावं लागतं. का शिकवावं लागतं मंगलाचरण? कारण आपलं चुकते ते आचरण, म्हणून मंगलाचरण काय करत असतात सद्गुरू, आपल्याला प्रत्येक आठवड्याला देत असतात. आणि आपण काय करतो, श्रवण करतो, तरी पण आपण चुकतो, पुन्हा चुकू नये म्हणून परत परत सद्गुरू काय करत असतात, आपल्याला मंगलाचरण देत असतात. आणि आपल्याला आठवण करून देतात काय हो, की ह्याचा मूळारंभ कोण आहे त्याची जाणीव ठेव. आपण आता देवशोधनमध्ये बघितलं, खूप काय हो, हे समाज खूप असे आध्यात्मिक रूपाने काय हो, खूप अवघड आहेत. पण समर्थांनी कसं हो, सहज सोप्या भाषेत आपल्याला काय करून सांगितलेत, म्हणून आपल्याला हा परमार्थ काय होतोय, सहज समजतोय. म्हणून समर्थ स्वतः काय म्हणतायत हो, नमो ऐसिया गणेंद्रा. म्हणून अशा श्री गणेशाला काय करायचंय, जो मूळ पुरुष आहे, ज्याने आपल्याला ही बुद्धी दिलेली आहे हे सगळं लिखाण करण्याची, त्याला काय करायचंय, वंदन करतो, पुन्हा त्याला वंदन करतो. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात पर स्वयंभ आदि अंती. जो काय हो, हा मूळ पुरुष सकळ कर्तृत्वाचा मूळ आरंभ आहे. त्याच्यापासूनच काय हो, विश्वरचनेचं कार्य सुरू झाले. तो मायेच्या पलीकडचा व स्वयंभू असून मायेच्या आदी अंती आहे. अशा गणेशाला वंदन असो. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात पर स्वयंभ आदी अंती. हा कोणता गणपती आहे, तर हा गणपती कोणता हो, सोहम परब्रह्म, ज्याच्यापासून सगळी काय हो, ह्या विश्वरचनेचे कार्य ज्याच्यापासून सुरू झाले, तो हा गणपती आहे. हा गणपती म्हणजे काय हो, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, ती म्हणजे सोहम परब्रह्म निज वस्तू. म्हणजे असा जो परेच्या पलीकडे सोहम परब्रह्म, तो गणपती, त्याला समर्थांनी काय केलंय हो, वंदन केलंय. आणि हा गणपती, ह्याची गणना काय होतो, 4 देहातीत आहे, 4 अवस्थातीत आहे, 4 वाचातीत आहे, 4 गुणातीत आहे, 4 वेदातीत आहे. असा हा सर्व समान सामावलेला सोहम गणपती. या गणपतीची गणना करता येत नाही. याच गणपतीनं काय केली हो, बुद्धीची प्रेरणा दिली असं समर्थ म्हणतायत. आणि त्या स्वयंभू आदी अंती गणपतीला काय हो, माझा नमस्कार, असं समर्थांनी स्वतः काय केलाय, त्याला नमस्कार केलाय गणपतीला. आणि आपण पाहिले श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पण काय केलं हो, ज्ञानेश्वराच्या पहिल्या अध्यायात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय स्वयं वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकारू महामंडल मस्तकाकारे. अशा प्रकारे काय केले हो, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या ग्रंथाची सुरुवात त्याच मूळ पुरुष आदी अंती मूळारंभ श्री गणेश, ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालेलं आहे, त्या श्री गणेशाला वंदन करूनच श्री ज्ञानेश्वर ग्रंथाची पण सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली. त्याच पद्धतीने समर्थ पण काय म्हणतायत, त्याच आदी अंती श्री गणेशाला मूळ पुरुष मूळारंभ जो आहे त्याला काय करूया, आपण वंदन करूया. म्हणजे आपला हा ग्रंथ काय होईल, पूर्णत्वास जाईल. आणि तो नेलाय कुणी, श्री गणेशांनी तशी कृपा केली समर्थांवरती. म्हणून तर 20 दशक 200 समास काय झाले हो, लिहून पूर्ण झाले. हे समर्थ काय म्हणतात, हे कुणाच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. तर जो ज्ञानाचा
ज्याच्याकडे काय आहे, संपूर्ण ज्ञान सामावलेलं आहे, ज्याच्या पूर्णत्वामुळे भरती ओटी येते, म्हणजे ज्ञानाला भरती ओटी येते, म्हणजे असे ग्रंथ काय होतात व निर्माण होतात. आणि त्या श्री गणेशाला आपल्याला काय करायचंय, वंदन करायचंय. आणि समर्थांनी स्वतः काय केलंय हो, त्याला वंदन केलंय. तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळ वाहे. आता त्या मूळ पुरुषापासूनच इच्छारूपी स्त्री निर्माण झाली. तिलाच काय म्हटलं जातं, कुमारी शारदा असे म्हणतात. पण सूर्यामुळे गोदारूप मृगजळ जसे भासमात्र वाहत असे, म्हणजे आपल्याला माहिती आहे, डोक्यावर ऊन आलं 12 वाजले की काय हो, रस्त्यावरती काय हो, पाणी असल्यासारखा भास होतो, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मृगजळ. तशी ती काय आहे, भासमात्र आहे असं समर्थ म्हणतात. इच्छा कुमारी शारदा, ती काय आहे, इच्छा कुमारी शारदा, ती त्या मृगजळाप्रमाणे काय आहे हो, भासमात्र आहे. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लागवी, वक्तयास वेडा लावी वेगळेपणे. आता सूर्यापासून गोदा व मृगजळ ही दोन्ही उत्पन्न होतात, त्याप्रमाणे मूळ पुरुषापासून आपल्या इच्छेने कौमार्य धारण करणारी जशी शारदा नामक स्त्री उत्पन्न झाली, सत्य स्वरूप सूर्याच्या योगाने मिथ्या मृगजळ दिसते, त्याप्रमाणे ब्रह्माच्या अधिष्ठानावरून शारदा मूळ माया काय हो, मिथ्याच आहे. पण आता बघा पुढं काय सद्गुरू म्हणतात, जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसनी अनंत ब्रह्मांडाची. जे द्वैताची जननी, पण तिला मिथ्या म्हटले की ती अधिक काय हो, पाशात गोवते. म्हणून ती काय हो, ती मोठी माईक व नाटकी म्हणजे लाघवी असून वक्ता ब्रह्म निरूपण करू लागला की त्यास भुलवून ब्रह्मापासून वेगळा करते. म्हणजे काय हो, माया काय आहे हो, खोटी आहे. आपण थोडंसं कुठं परमार्थाला लागलो की काय करते हो, माया आडवी येते आणि आपल्याला काय करते हो, त्या परमार्थापासून बाजूला नेते. जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसनी अनंत ब्रह्मांडीची. आता जे द्वैताची जननी आहे ती, जरी मूळ माया हे आपण म्हणतो की माया काय हो, आडवी येते, परमार्थाला आडवी येते, परंतु ह्या मायेमुळेच काय झालंय हो, हे द्वैत जे दिसतंय आपल्याला, ते मूळ मायेपासूनच या द्वैत भागाची काय झाली हो, सगळी उत्पत्ती झालेली आहे. म्हणून तिला काय हो, द्वैताची आई म्हटलेलं आहे. आणि तिच्या योगानेच काय होते हो, ब्रह्मप्राप्ती होते. म्हणून म्हणजे बघा, जरी ती माया परमार्थाला आडवी येत असेल तरीही तिच्यापासूनच काय आहे हो, माया आणि परब्रह्म. मायेत आल्याशिवाय परब्रह्माची ओळख घेता येत नाही, हे लक्षात घ्या. जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, म्हणजे त्या मूळ मायेतच काय आहे हो, परब्रह्म लपलेला आहे. बरोबर ना. मायेत माणूस आला म्हणजे माया असेल तरच त्या परब्रह्माची काय होणार आहे, आपल्याला ओळख होणार आहे. माया आणि परब्रह्म एकत्र आलं तरच आपल्याला काय हो, त्या परब्रह्माची ओळख होणार आहे. म्हणजे सगळंच लागतंय. मूळ माया असल्याशिवाय, मायेमध्ये जन्म घेतल्याशिवाय त्या परब्रह्माची ओळख घेता येत नाही. म्हणून तिला काय म्हणलंय, तिनं काय केलं, अनंत ब्रह्मांडाची रचना त्या मूळ मायेपासूनच झालेली आहे. म्हणून जरी ती परमार्थापासून लांब नेत असेल तर पण परब्रह्माच्या सानिध्यात आल्यानंतर तिला काय केलं जातं व वंदन केलं जातं. बघा सद्गुरू पुढं सांगतायत की ते औदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची मावली दुहिता रूपे. बघा समर्थ काय सांगतात, त्याच मूळ मायेपासून सगळ्या द्वैताची उत्पत्ती होते
आणि मग परब्रह्म ब्रह्मांड पण काय ब्रह्मप्राप्ती आणि तिच्याच योगाने काय होते हो आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. आपण बघितलंय देवशोधनमध्ये मायेशिवाय परब्रह्माची ओळख घेता येत नाही, म्हणजे माया असावीच लागते. म्हणजे तिला टाकूनही देता येत नाही. नुसतं परब्रह्म नाही नुसतं परब्रह्माची ओळख घेता येऊ शकत नाही. त्यासाठी काय पाहिजे हो मूळ माया पाहिजे. मूळ मायेमध्ये जन्माला आलो तरच त्या परब्रह्माची काय होणार आहे हो ओळख घेता येणार आहे. म्हणून ती काय आहे, म्हणून समर्थ तिला काय हो तिच्या पवित्रपणामुळे तिला औदुंबर वल्ली म्हणावीसे वाटते. ह्या विशाळ वल्लीला अनंत ब्रह्मांड रूपी फळे लटकलेली आहेत. आता इथं अहंकार म्हणजे काय हो मूळ माया आणि मूळ पुरुष. हे मूळ पुरुष म्हणजे काय हो परब्रह्म. आणि ह्या मूळ माया ही निश्चळ ब्रह्माला पुरुष रूप देते, म्हणून त्याची ती आई व ब्रह्मापासून स्फूर्ती रूपाने प्रगटते, म्हणून ती त्याची कन्याही होय. बघा ही अद्वैत निरूपण आहे. काय आहे हे अद्वैत निरूपण आहे. तिच्यामुळे ब्रह्म पुरुष नामाला म्हणजे श्री गणेश काय आले, त्या मायेमुळेच काय आले हो, म्हणजे आधी माया शक्तीमुळे श्री गणेश काय आले ह्या, म्हणून ती त्याची आई व ब्रह्माची ती स्फूर्ती म्हणून काय होती कन्या इतके असून मूळ पुरुषाची ती भार्याही सत्ता शक्ती आहे. त्यांच्या वाचून ती नाही व तिच्या वाचून तो नाही असे, म्हणजे ते काय आहे हो बघा हे अद्वैत निरूपण आहे की ते औदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. म्हणजे काय हो सरस्वतीला काय म्हटलं जातं, ब्रह्माची कन्या म्हटलं जातं. म्हणजे काय हो कारण का हो ती ब्रह्माची काय आहे सरस्वती स्फूर्ती आहे. सृष्टी निर्माण करण्यामध्ये ती काय देते ब्रह्माला स्फूर्ती देते, म्हणून ती त्याची कन्या. आणि श्री गणेश म्हणजे मूळ पुरुष, त्याला निर्माण करायला कारणीभूत कोण आहे तर ती मूळ माया, म्हणून ती काय आहे त्याची जननी आहे. वंदू ऐसी वेद माता आदी पुरुषाची जे सत्ता आता आठवीन समर्था सद्गुरुसी. बघा वंदू ऐसी वेद माता म्हणून शारदेला काय केलं जातं सरस्वतीला श्री गणेशानंतर लगेच तिला काय केलं जातं नमन केलं जातं. बघा प्रत्येक ग्रंथाची सुरुवात कशी होते सद्गुरु चरित्रात बघितलंय आपण, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः आणि श्री सद्गुरुभ्यो नमः. म्हणजे आधी श्री गणेशाला वंदन केलं जातं, लगेचच त्या श्री गणेशाला जिनं निर्माण केले त्या आदी माया म्हणजे श्री सरस्वतीला काय केलं जातं नमन केलं जातं. भाग समजून घ्या, हा अद्वैत भाग आहे. तिच्या आता वंदू ऐसी वेद माता म्हणून वेदांची माता व आदी पुरुषाची सत्ता अशी जी शारदा तिला काय करू नमस्कार करू. आता सद्गुरु समर्थांचे स्मरण करू. म्हणून समर्थांनी हे काय केलंय शारदा मातेचं काय हो शारदा माता जर वदली नसती म्हणजे तर आपण बोलू शकलो असतो का नाही. आपण त्या परब्रह्माला ओळखलं बरोबर आहे, परंतु आपण जर मायेमध्ये आलो नसतो तर ती शारदा आपल्या वाणीतून बोलली असती का नसती बोलली. आज जे आपण निरूपण करतोय हे ग्रंथांचं जे निरूपण करतोय सांगतोय हे कुणामुळं हो, ही कुणाची कृपा आहे तर त्या शारदेची कृपा आहे, हे विसरून चालणार नाही. समर्थ काय म्हणतात आपण म्हणू की ती काय आहे माया आहे काय आहे असं म्हणू शकतो, परंतु ती काय आहे तीच काय आहे खरी तीच कारणीभूत आहे. त्या मूळ पुरुषाला काय जन्माला घालायला तीच कारणीभूत, तिच्याशिवाय मूळ पुरुष आपल्याला दिसू शकत नाही. म्हणजे परब्रह्माला आपण शोधू शकत नाही. जे सोहम परब्रह्म आहे त्याची ओळख जर घ्यायची असेल तर काय पाहिजे शारदा पाहिजे, म्हणून तिला काय करायचंय वंदन करायचंय. वंदू ऐसी वेद माता आदी पुरुषाची जे सत्ता
आता आठवीन समर्था सद्गुरुशी. आता कुणाला वंदन करायचंय हो? सद्गुरूंना, ज्यांनी आपल्याला ही परमार्थ करण्याची बुद्धी दिली त्या सद्गुरूंना काय करायचं? त्या सद्गुरूंचं काय करायचंय हो? स्तवन करायचंय. बघा सद्गुरूंचं स्तवन. जयाचेनी कृपा दृष्टी होये आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. आओ ज्याच्या म्हणजे सद्गुरूंच्या कृपादृष्टीच्या योगाने, समर्थांची जर कृपादृष्टी झाली तर सगळीकडे काय होते हो? आनंदाची वृष्टी होते. आणि आनंदाची वृष्टी झाल्यामुळे सगळीकडे काय होतंय हो? तेने सुखे सर्व सृष्टी आनंदाने सगळी सृष्टी काय हो? सुखामध्ये काय जाते? भरून जाते. एवढी सद्गुरूंची कृपादृष्टी आहे. म्हणजे सुख वाटून सगळी सृष्टी काय होते हो? आनंदमय होते. नुसतं त्या सद्गुरूंची कृपादृष्टी झाली की. आपल्याला अनुभव आहे काय हो? सद्गुरूंची जर कृपादृष्टी आपल्यावरती झाली की काय होते हो? आनंदाला पारावार उरत नाही. सगळीकडे काय होतं? सुखच मिळतं. मग आपल्याला कळू सद्गुरूच जाणीव करून देतात की काय हो? सुख कोणतं, समृद्धी कोणती, संपत्ती कोणती, सद्गुरूंनी जाणीव करून दिली की काय हो? आता देवशोधन मध्ये पण बघितलं आपण काय हो? द्वैत हे काय आहे? सगळं नाशिवंत आहे. सद्गुरू आपल्याला खरा परमानंद प्राप्त करून देतात. ज्यामध्ये संतांच्या दारी काय हो? कुबेर लोळे दारी. म्हणजे काय? संतांच्या दारामध्ये नेहमी कुबेर उभा असतो. कुबेर कोण आहे? आपण पाहिलं. कुबेर कोण आहे हो? कुबेरापासून अर्थ. कुबेर कोण आहे? तर कुबेर हा संपत्तीची देवता आहे. आणि तोच जो सत्कर्मात असतो त्याच्या दारी काय असतो? संत सज्जनांच्या दारी नेहमी कुबेर उभा असतो त्याला संपत्ती देण्यासाठी. परंतु संतांनी कधी संपत्ती गोळा केली का? नाही. त्यांनी काय हो? त्या परब्रह्माची ओळख करून दिली सर्वांना. मग जयाचेनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. त्या सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली की काय हो? सगळीकडे काय होणार आहे? आपल्याकडं आनंदाची काय होते? वृष्टी होते. आणि सगळ्यांनाच काय होते हो? सुख प्राप्त होते. आणि सगळी सृष्टी काय होऊन जाते? आनंदमय होऊन जाते. की तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू. आता तो काय आहे हो? आनंद निर्माण करणारा. आनंदाचा, कारण तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक. सायुज्य मुक्ती, तिन्ही मुक्ती कोणीही देऊ शकतं. सलोकता, समीपता, स्वरूपता, या तिन्ही मुक्ती कोणीही देऊ शकतं. पण सायुज्य मुक्ती देणारा कोण आहे? तर सद्गुरू आहेत. सायुज्य मुक्ती देणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. कैवल्य पददायक अनाथ बंधू. मोक्षपद देणारा व अनाथांचा काय आहे? तो बंधू आहे. मुमुक्षी चातकी शिश्वर, करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जळधर साधकावरी. मुमुक्षी चातकी शिश्वर. मुमुक्षी म्हणजे कोण हो? मुमुक्ष म्हणजे कोण हो? मोक्षाची अपेक्षा करणारे, मोक्षाची इच्छा करणारे. म्हणजे मोक्षाची इच्छा करणाऱ्या. आता चातक पक्षी आपल्याला माहिती आहे. मग चातक काय हो करतो? फक्त मेघाचं पाणी पितो. म्हणजे काय? वरून पडलेलं ढगातून जे पडलंय तेच पाणी काय करतो? तो प्राशन करतो. कारण इतर वेळेस तो कोणतंही, कितीही तहान लागली तरी तो कोणतेही दुसरं पाणी पित नाही. त्याप्रमाणे ज्याला मोक्षाची काय आहे? इच्छा निर्माण झाली त्या चातक पक्षाप्रमाणे, त्या साधकरूपी चातकाने सद्गुरू करुणारूपी आकाशाकडे आर्त चित्ताने पाहिले की, बघा भाग समजून घ्या, सद्गुरू कृपेचा मेघ त्यावर वर्षाव करतो. मुमुक्षी चातकी शिश्वर, करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जळधर साधकावरी. साधकाने त्या चातकाप्रमाणे काय केलं पाहिजे हो? चित्त लावलं पाहिजे त्या सद्गुरू रूपी मेघाकडे. मग सद्गुरू काय करतात?
त्या साधकावरती काय करतात हो, वर्षाव केल्याशिवाय राहू शकत नाहीत. मग सद्गुरु कृपेचा मेघ काय करतो, त्या साधकावरती वर्षाव करतो. की ते भवार्णवीचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महा आवर्ती आधारू भाविकांसी. आता की ते भवार्णवीचे तारू म्हणजे जे भाविकास संसार समुद्रामध्ये जहाजासारखे असून त्यास ज्ञान देऊन, म्हणजे काय हो, की ते भवार्णवीचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महावर्ती आधारू भाविकांसी. संसार हा समुद्र आहे. संसार समुद्रातून आपल्याला तारून जो नेतो तो काय आहे हो, म्हणजे ज्ञान देऊन या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला काय करतात व सद्गुरू शिवाय कुणी सोडवू शकत नाही. म्हणजे ह्या भवसागर म्हणजे की ते भवार्णवीचे तारू, बोधे पावे बोधामृताने आपल्याला काय करतात व सद्गुरू या संसार समुद्रामध्ये आपल्याला तारून नेतात आणि आपल्याला काय हो, ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवतात. ते कोण हो, सद्गुरू. की तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. काय सांगितलं हो, की संसार सागरातून तारून कोण नेतं, सद्गुरू बोध रूपाने आपल्याला सांगतात. सहज सोप्या भाषेत आपल्याला परमार्थ शिकवलाय सद्गुरूंनी. आणि आपल्याला ह्या संसार समुद्रातून काय करतात व समर्थ आपल्याला तारून नेतात, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सोडवतात. ते कोण आहेत हो, ज्ञान देऊन बाहेर पडणे. म्हणजे ह्या मोठ्या भवसागराचा भोवरा आहे हा संसार. म्हणजे काय आहे हो, भोवरा आहे. आणि यातून ज्ञान देऊन आपल्याला सद्गुरू काय करतात हो, बाहेर काढतात. आता की तो काळाचा नियंता अथवा काळाचा नियंता म्हणजे काय हो, आपल्यावर अनेक संकटे येतात, आपल्याला बाहेर कोण काढतं हो त्यातून, सद्गुरूच काढतात. अत्यंत की तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. काळाला सुद्धा थांब म्हणण्याची ताकद कुणाकडे आहे हो, सद्गुरूंकडे. सद्गुरू म्हणतात आम्ही चमत्कार करत नाही, आम्ही काय दाखवतो, साक्षात्कार आहे. ज्याचा त्याने काय करायचं आहे, बोध घ्यायचा आहे. आता आपण म्हणू की एखाद्याला काय हो, आयुष्य वाढून मिळालं. समर्थ म्हणले आम्ही आमच्या पदरचे कुणाला काय देत नाही, आयुष्य देत नाही. त्याच्या जे पुढील जन्मातले आयुष्य काय आपण बघितलंय, ह्याच्यामध्ये भाग बघितले सद्गुरु चरित्रामध्ये. पुढील 30 वर्ष त्याला ह्या जन्मात दिली. मग हे कोण करू शकतं, काळाला थांबवण्याचं कार्य सुद्धा कोण करू शकतात, तर सद्गुरु परंपरा. एवढी श्रेष्ठ सद्गुरु परंपरा आहे. आणि प्रत्येक संकटामधून, मोठमोठ्या संकटामधून, काळाच्या संकटामधून सोडवणारे कोण आहेत, सद्गुरू आहेत. आपण भाग बघितलेले आहेत. सायन देवाला काय केलं, सहज मृत्यूच्या जो जीवच आता ज्या माणसाकडे गेल्यानंतर मृत्यूशिवाय काय मिळणारच नाही हे माहित होतं सायन देवाला, तो मारणारच होता यवन. परंतु त्याच्या बुद्धीमध्ये पालट करणारा कोण आहे, तो सद्गुरू आहे. आणि की तो काळाचा नियंता, हे वाक्य कशाला, म्हणजे की तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. आईप्रमाणे सद्गुरू काय आहेत, तो भाविकांची माता आहेत. आणि सद्गुरूच हे करू शकतात. आपण 14व्या अध्यायात बघितलंय काय हो, सायन देवाला सहज समर्थांनी काय केलंय हो, बाहेर काढलंय त्या मृत्यूच्या दाढेतून. म्हणजे यमच बसलाय, जणू काय यमच बसलाय त्याला मारायला. आणि त्या यमाच्या बुद्धीमध्ये बदल करायचा आहे. म्हणजे यवनाच्या बुद्धीमध्ये काय केला सद्गुरूंनी, बदल करून ते यवनाला चरण धरायला लावले सायन देवाचे. मग हे कोण करू शकतं, हा कार्यभाग कोण करू शकतं, सद्गुरू परंपरेशिवाय कोणीही करू शकत नाही. तसा सायन देवासारखा दृढ विश्वास आपला कशावर पाहिजे, त्या सद्गुरू वचनावर, श्री सद्गुरू चरणावरती आपला काय पाहिजे व दृढ विश्वास पाहिजे. दृढ विश्वास तुम्ही ठेवला की काय होतं, प्रत्येक कार्यभाग काय होतो, उत्तमाचा होतो.
कारण तोच काय आहे हो, परमस्नेहाळू आहे, तो खूप दयाळू आहे. आपण कितीही चुकलो तरी आपल्याला काय करतात, सद्गुरू माफ करतात हो. चला जाऊ द्या, माफ करू, पुन्हा सुधरेल, पुन्हा सुधरेल. आपल्याला प्रत्येक संकटातून आपण त्यांच्यासाठी एवढं काय करतोय हो, काय नाही करत, तरी आपल्याला जिवारी आलेली म्हणजे जीवावर बेतलेल्या संकटातून सुद्धा सद्गुरूंनी आपल्याला सोडवलंय. सायनदेवाचाच भाग नाहीये हे, प्रत्येकाने आपापल्याला लागवून घ्यायचं आहे. काय हो, प्रत्येकाला असा एक ना एक असा प्रसंग आला असेल की त्यातून समर्थांनी काय केले, आपल्याला सद्गुरूंनी सहज सोडवून बाहेर काढलेला आहे. मग तो काय आहे की ते भाविकांची माता परमस्नेहाळू, तो काय आहे हो, भाविकांची आई आहे. आणि संकटातून भाविकांची काय आहे हो, ती माता आहे आणि परमस्नेहाळू आहे. किती हो दयाळू, स्नेहाळू आहेत. समर्थ कसे आहेत, सद्गुरू स्नेहाळू आहेत. तू विश्वास नाही, सायनदेवला म्हटले का नाही सद्गुरू, काय हो विश्वास नाही, तू जोपर्यंत परतून येत नाही ना तोपर्यंत मी इथंच थांबतो. मग सायनदेवला विश्वास निर्माण झाला की मी परतून येणार, कारण सद्गुरू माझी वाट बघतायत म्हणल्यावर सोडवून आणणारे सद्गुरूच आहे. हा दृढ विश्वास त्याच्या अंतरी निर्माण झाला. मग समर्थांनी त्याला बरोबर सोडवलं, सद्गुरूंनी त्याला बरोबर सोडवून आणलं. मग तसा दृढ विश्वास प्रत्येकाचा श्री सद्गुरू चरणी पाहिजे. की जो परत्रीचा आधार, की ते विश्रांतीची थार, ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप, किंवा परलोकातील आधार आश्रय, विश्रांतीचा थारा, सुख स्वरूप असे सुखाचे माहेर म्हणजे कोण आहे हो, सद्गुरू आहेत. जसं बघा, मुलीला माहेर म्हणजे काय हो, सासरी कितीही दुःख असेल तरी मुलगी माहेरी किती दिवस थांबते हो. मुलीला थोडंसं माहेरी गेलं की काय होतो, अंतरी आनंद होतो. तसं की जो परत्रीचा आधार, आपल्याला पण तसं काय आहे हो, सद्गुरू. आपण पण जातो थोड्या वेळा सद्गुरूंकडे जातो आणि परत आपल्या संसारात येतो. म्हणजे आपल्याला सगळ्या दुःखाचा काय पडतो तिथं, माहेराला गेल्यासारखा सगळा विसर पडतो. संसारातील दुःख माहेरी मुलगी आल्यानंतर संसारातली सगळी दुःख काय करते हो, विसरून जाते. त्या पद्धतीनं सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपण काय करतो, सगळी संसारातली दुःख आपण विसरून जातो. आपलं माहेर म्हणजे काय हो, ते सद्गुरू म्हणजे काय हो, आपला आधार आहे माहेरासारखा. की जो परत्रीचा आधार, की ते विश्रांतीची थार, ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप आहे. आणखीन कसं हो, खूप मोठा आधार आहे आपल्याला सद्गुरूंचा. ऐसा सद्गुरू पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देहाविन लोटांगणी तया प्रभूसी. ऐसा सद्गुरू पूर्णपणी, की अशा काय हो, साधू संत आणि सज्जन व श्रोते ह्यांना नमस्कार. ऐसा सद्गुरू पूर्णपणी म्हणजे ती जीव ज्याप्रमाणे बघा, ती बटव्याची दोरी, बटवा बघा, ती बटव्याला काय असते हो, दोरी असते. आणि तसं ह्या त्याप्रमाणे काय असते हो, माया. ही मायारूप मेदाची दोरी ज्यांच्या कृपेने पूर्णपणे तुटून जाते. म्हणजे ही मायारूपी जी बटव्याचं आपण उदाहरण घेतलं, परंतु ही मायारूपी दोरी, मायामधून आपण बाहेर कुणामुळे पडतो. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी, म्हणजे मायेचा पास हातून सोडवणारं कोण आहे, सद्गुरू आहेत. अशा सद्गुरूंना जी म्हणजे देहबुद्धी सोडून काय करतोय, नमन करतो. देहाविन लोटांगणी तया प्रभूचे म्हणजे काय हो, देहबुद्धीला बाजूला सारून जीवशिवाचं ऐक्य होऊन सद्गुरूंना काय करायचंय, नमन करायचंय. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला हे काय दिलंय हो, सद्गुरू स्तवन आहे हे. ऐसा सद्गुरू पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देहाविन लोटांगणी तया प्रभूशी. देहाविन लोटांगण घालायचंय. देहाविन लोटांगण म्हणजे काय हो, देहबुद्धीला बाजूला सारून
परब्रह्माची काय घ्यायची आपल्याला ओळख घ्यायची, त्या सद्गुरूंची काय घ्यायची आपल्याला ओळख घ्यायची. जसं बटव्याचे दोरीला अलग केलं की बटव्याला काय राहत नाही हो, म्हणजे बटव्यापासून जशी दोरी अलग करायची तसं देहबुद्धी काय करायची आपल्याला, माया काय करायची अलग करायची आणि जीव शिवाचा ऐक्य साधून आपल्याला काय करायचंय त्या परब्रह्माला लोटांगण घालायचंय. साधू संत आणि सज्जन वंदून या श्रोते जन आता कथानुसंधान सावध ऐका. साधू संत आणि सज्जन सर्वांना समर्थांनी काय केले, वंदन केले. श्रोत्यांना सुद्धा काय केले, साधू संत सज्जन आणि जे ऐकतायत, हे निरूपण जे ऐकतायत त्यांना पण काय केले सद्गुरूंनी समर्थांनी नमन करून. आता सद्गुरू काय म्हणतायत, आता पुढे सावध ऐका. संसार हाची दीर्घ स्वप्न लोभे ओसनाती जन माझी कांता माझे धन कन्या पुत्र माझे. हे काय आहे हो, संसार म्हणजे काय आहे हो, एक मोठं लांब लचक पडणारं स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न आहे. आणि त्यात सापडलेले लोक लोभामुळे काय म्हणतात हो, माझी पत्नी माझी बायको माझा मुलगा माझी धनसंपत्ती, असं काय करतात हो लोक, बरळतात. म्हणजे सगळी संपत्ती माझी मुलं आहे, माझा संसार आहे, हे त्यांना काय पडलेलं आहे, अज्ञानामुळं दीर्घ स्वप्न पडलेलं आहे. हा संसार म्हणजे काय आहे हो, माणसाला पडलेलं दीर्घ स्वप्न, लांब लचक पडलेलं स्वप्न म्हणजे हा संसार आहे. ज्ञान सूर्य मावळला तेने प्रकाश लोपला अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ अवघा. काय झालं हो, ज्ञानाचा सूर्य मावळल्यामुळे सगळा प्रकाश म्हणजे आत्मरूप प्रकाश काय झालाय, नाहीसा झालाय. म्हणजे अज्ञानाच्या अंधकाराने सगळे ब्रह्मांड काय गेले हो, भरून गेले. नाही सत्वाचे चांदणे काही मार्ग दिसे जेणे सर्व भ्रांतीचे गुणे आपे आपण दिसे. काय हो समर्थ म्हणतायत, परमार्थाचा काही मार्ग जेणे करून दिसेल असं सत्व गुणाचं चांदणही नाही. सगळीकडे काय आहे हो, भ्रांतीचे काळोखे दाटल्यामुळे आपले स्वरूप आपल्यालाच काय होत नाही, दिसत नाही. आपे आपण दिसे देह बुद्धी अहंकारे निजले घोरती घोरे दुःखे आक्रंदती थोरे विषय सुखा कारणे. बघा काय समर्थ म्हणतायत, देहबुद्धीच्या अहंकारामुळे म्हणजे देहबुद्धीच्या अहंकाराने व्यापल्यामुळे जीव घोरत पडले आहेत. काय हो, जीव घोरत पडले आहेत आणि विषय सुखासाठी मोठ्या दुःखाने आक्रोश करीत आहेत. आक्रोश तर कशासाठी करतोय जीव, मला विषय सुखासाठी. भाग कळला असेल आपल्याला. आज जो सगळा चाललाय हा खटाटोप हा संसारामध्ये, हा कशासाठी आहे हो, हे विषयच भोगतोय आपण सगळेजण. पण तेच विषय कामाला लावले पाहिजेत. काय समर्थ म्हणतात, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ हे षडविकार आहे. दंभ संशय आणि चिंता हे अष्टविकार समर्थांनी आपल्याला शिकवलेत. ह्या लोकांना जर सत्वगुणाने जर आपण परमार्थाला लावलं तर हेच विषय आपल्याला आत्मसुखाकडे म्हणजे काय हो, परमानंदाला प्राप्त होण्यासाठी हेच मदत करू शकतात. परंतु प्रत्येक जीव काय हो, द्वैत भागातलं म्हणजे अद्वैतासाठी त्या विषयाचा उपभोग, अद्वैतासाठी त्याचा उपयोग करत नाहीत. क्रोध आला पाहिजे का, माझी उपासना होत नाही. लोभ आला पाहिजे काय हो, मला अजून वाचनाची मला अजून श्रवणाची काय व्हावी, आवड निर्माण व्हावी. मत्सर कशाचा आला पाहिजे, मी अजून आपल्याला मत्सर आला पाहिजे. बाबा मत्सर कशाचा करावा, तो किती परमार्थ करतोय उत्तमाचा, मला माझ्याकडून आणखीन जास्त परमार्थ झाला असं मत्सर करा ना.
विषय वापरायचे, पण कसे वापरायचे? चांगल्या कार्यासाठी वापरायचे. परंतु इथं काय झालंय हो, समर्थांनी काय सांगितले? विषय सुखाकारण काय करतायत? विषय सुख मिळवण्यासाठी सगळे काय आहेत? दुःखी आहेत. आणि मोठ्यानं काय करत आहेत? आक्रोश करत आहेत. देह बुद्धी अहंकारे निजले घोरती घोरे दुःखे आक्रंदती थोरे विषय सुखाकारणे. आता कुणाला कशाची लालच सांगता येत नाही, म्हणजे ते विषय सुखच आहे. सत्ता हे पण काय आहे हो? विषय सुखच आहे. म्हणजे समर्थांनी केवढा मोठा हा आपल्या, म्हणजे हे सगळं कशामधून घडतंय हो? अज्ञान असल्यामुळे. जीवाकडं काय आहे? अज्ञान असल्यामुळे तो काय करतोय? विषय सुखासाठी काय करतोय? दुःख करतोय. निजले असताच मेले पुन्हा निजले असताच मेले पुन्हा उपजदाच निजले ऐसे आले आणि गेले बहुत लोक. आता काय झालं हो? काही जण झोपलेले असतानाच देहबुद्धीच्या झोपेतच काय झाले हो? माया निद्रेत असताच काय होतं? ते मरतात आणि पुन्हा जन्म घेतात आणि परत जन्मलं तरी काय करतात? परत झोपतात. असे बहुतेक जगात येतात व जातात अज्ञानात. म्हणजे काय हो? शेवटपर्यंत संसारात वेळ घालवतात. म्हणजे काय केलं पाहिजे, ह्या जन्मात येऊन काय केलं पाहिजे हे कळतच नाही त्या जीवाला. नुसता येतो आणि जातो, येतो आणि जातो. मग असे अनेक जीव काय होतात हो? अहंकारामुळे येतात आणि जातात. परमेश्वराची काय घेत नाहीत? ओळख घेत नाहीत. निदसुरेपणेची सैरा बहुती केल्या एरझारा नेनोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. आता काय केलं त्यांनी? झोपेतच अशा फेऱ्या अनेकांनी सैरावैरा केल्या आहेत. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्या. झोपेत म्हणजे काय हो सांगितलं इथं? झोप म्हणजे काय आहे? अज्ञान आहे, देहबुद्धीचा अहंकार आहे. मी जाऊ शकत नाही. अहो कितीही काही जरी केलं, ह्या देहाला वाचवण्यासाठी कितीही अट्टहास केला तरी शेवटी मृत्यू हा ठरलेलाच आहे. मग अशा अहंकारातच मी मरणार नाही, अशा अहंकारातच किती आले आणि गेले. आणि जन्म मरणाच्या फेऱ्या अनेकांनी सैरावैरा केल्या. आणि असं 84 लक्ष फिरतच बसले सैरावैरा. आणि परमेश्वरास न हे जन्म मरणाचं कष्ट कशामुळे भोगावं लागलं हो त्यांना? फक्त त्या परमेश्वराची काय घेतली नाही? ओळख घेतली नाही. आपण जन्माला आलोय कशासाठी? त्याची ओळख घेतली पाहिजे. आणि तो सोहम परब्रह्म आहे, त्याची काय घेतली पाहिजे हो? आपण ओळख घेतली पाहिजे. तरच आपण जन्म मरणाच्या फेऱ्यामधून काय होऊ शकतो? सुटू शकतो. तया कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ. आता त्या जन्म मृत्यूचं कष्ट निरसन होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे हो? आत्मज्ञान. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला हे काय दिले? अध्यात्म ग्रंथ. हा जो ग्रंथ दिलाय श्रीमद दासबोध, कशासाठी दिलाय आपल्याला? आत्मज्ञान व्हावं आणि त्या सोहम परब्रह्माची, त्या परमेश्वराची आपल्याला ओळख व्हावी. आणि आपण 84 लक्ष योनीतून ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण काय व्हावं? सुटावं. म्हणून काय हो दिलाय? हा अध्यात्म ग्रंथ दिलेला आहे. आता हे आत्मज्ञान आपल्याला केव्हा येईल? हे अध्यात्म ग्रंथाचं निरूपण श्रवण केल्यानंतरच हे काय होईल? आपल्याला आत्मज्ञान येईल. सकळ विद्येमध्ये सार अध्यात्म विद्येचा विचार 10मो अध्यायी सारंगधर भगवद्गीतेशी बोलला. आता सर्व विद्यामध्ये अध्यात्म विद्येचा विचार श्रेष्ठ आहे असे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितले आहे. बघा श्लोक. अध्यात्मविद्या विद्यानावाद प्रवदतामहम. म्हणजे काय हो?
हा जो म्हणजे सकळ विद्येमध्ये सार अध्यात्म विद्याचा विचार आहे तो श्रीकृष्णाने कशात सांगितलेला आहे? भगवद्गीतेतल्या 10व्या अध्यायात सांगितलेला आहे. त्यातील एक श्लोक समर्थांनी इथं दिलेला आहे. या कारणे अद्वैत ग्रंथ आत्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगी श्रोता. ह्यासाठी अद्वैत ग्रंथ व अध्यात्म विद्येचा परमार्थ ह्यांची प्राप्ती करून घेण्यास तोच समर्थ होय की जो सर्वांगाचे कान करून ऐकू शकतो. बघा काय स्वारी म्हणते, काय समर्थ म्हणतात. अद्वैत ग्रंथ कुणाला समजू शकतो? हा आत्मविद्येचा परमार्थ कुणाला प्राप्त होऊ शकतो? जो सर्वांगाचं कान करून श्रवण करू शकतो त्यालाच ह्या आत्मविद्येचा काय होणार आहे? हा आत्मविद्येचा परमार्थ कळणार आहे. हा अद्वैत ग्रंथ कळणार आहे. आपण वरवरचं बघतो पण हा अद्वैत काय आहे यामध्ये हे श्रवण केलं पाहिजे. जो सर्वांगाचे कान करून श्रवण करतो त्यालाच हा अध्यात्म ग्रंथ काय होणार आहे हो? समजणार आहे आणि त्यालाच आत्मज्ञान काय होणार आहे हो? प्राप्त होणार आहे. जयाचे चंचळ हृदये तेने ग्रंथ सोडूची नये सोडिता अलभ्य होय अर्थ येतीचा. आता ज्याचे चित्त चंचळ आहे, बघा सद्गुरू काय सांगतात, ज्याचे चित्त चंचळ आहे त्याने हा ग्रंथ वाचायला सुद्धा उघडू नये. त्याने वाचावयास हा ग्रंथ उघडूच नये. त्याने उघडल्यास त्यास त्यातील अर्थ उमगणारच नाही. आता ज्याचं चंचळ हृदय आहे त्यानं काय करू नये? हा ग्रंथ उघडूच नाही, कारण त्याला ह्यातलं काय कळणारच नाही. कारण त्याचं चित्त काय आहे हो? त्याचं हृदय काय आहे? चंचळ आहे. जयास जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बाणे. बघा समर्थांना किती विश्वास आहे. काय म्हणतात समर्थ? जयास जोडला परमार्थ. ज्याने आता हिथं अर्थ दोन प्रकारचे निघतात. काय हो? जयाचे चंचळ हृदय तेने ग्रंथ सोडूची नाही. आता आपण म्हणू की ग्रंथाला हात लावू नये, त्याला त्यातला अर्थ कळणार नाही, हा एक अर्थ होतोय. आणि दुसरा अर्थ काय होतोय हो? की त्यानं ग्रंथाचा त्याग करू नये. समजून घ्यावा अर्थ कुणाकडून? सद्गुरूंकडून श्रवण करावं. त्यानं प्रयत्न करावा, सर्वांगाचे कान करून श्रवण करावं आणि हा ग्रंथ काय घ्यावा? समजून घ्यावा. तोपर्यंत ग्रंथ सोडू नये, असा पण एक अर्थ निघतोय त्याचा. काय हो समर्थ? कारण तो काय आहे हो? दिनाचा दयाळू मनाचा मावाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सद्गुरू समर्थांनी हा ग्रंथ कुणासाठी आणलेला आहे? सर्वांसाठी आणलेला आहे. आपल्या सर्वांसाठी, जो श्रवण करणार आहे त्या सर्वांसाठी आणलेला आहे. म्हणून सद्गुरू काय सांगतात? ज्यांचं हृदय चंचळ आहे त्यांनी तर अजिबात हा ग्रंथ सोडू नका, म्हणजे श्रवण सोडू नका. कारण का हो? चंचळ हृदय चंचळ मनामुळे तुम्ही काय जाऊ शकता? अधोगतीला जाऊ शकता. म्हणून काय करू नका? हा ग्रंथ सोडू नका, हा श्रवण सोडू नका. अखंड श्रवण करा आणि म्हणजे तुम्हाला काय होईल हो? आत्मज्ञान होईल, असा एक अर्थ होतोय. आता जयास जोडला परमार्थ तेने पाहावा हा ग्रंथ अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बाणे. म्हणजे ज्याला परमार्थाची गोडी लागली आहे त्यानेच काय हा ग्रंथ पाहावा. यातील अर्थाचा विचार केल्यास निश्चय करून त्याचे अंगी काय होईल हो? परमार्थ भिनेल. त्याच्या अंगी काय होईल हो? मनानं परमार्थ भिनेल. एवढी ताकद ह्या दासबोध ग्रंथामध्ये आहे. परमार्थ ज्याला कळवून घ्यायचा आहे त्याने काय करा? हा दासबोध ग्रंथ निश्चित श्रवण करा, असं सद्गुरू ठणकावून सांगतायत. जयास नाही परमार्थ तयास नकळे येतीचा अर्थ नेत्रे विन निधान स्वार्थ अंधासी कळेना. आता ज्याला परमार्थ म्हणजे काय हेच माहित नाही, आंधळ्याला डोळे नसल्यामुळे
द्रव्याचा ठेवा जसा प्राप्त. आता आंधळ्याला मस्त त्या शेजारी काय ठेवलंय, महारत्न ठेवलेत मोठमोठी, पण उपयोग आहे का हो? त्याला काय ते होत नाही, त्याला सापडू शकत नाही. तो द्रव्याचा ठेवा त्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्याला परमार्थाच्या ज्ञानाचे डोळे नाहीत त्या माणसाला ह्यातील अर्थ कळणार नाही. ज्याला परमार्थाची आस्था नाही त्याला डोळ्या वाचून आंधळ्यात जसे निधान सापडत नाही त्याप्रमाणे येथील रहस्य काय होणार नाही व उमगणारच नाही. मग आपल्याला जर यातील अर्थ कळवून घ्यायचा असेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, कळवून देणाराकडे गेलं पाहिजे. मग तो बरोबर आपल्याला काय करून देतो, कळवून देतो आणि आपल्याला परमार्थ हळूहळू होईना का कळतो. एका दिवसात परमार्थ कळू शकत नाही. अखंड काय केलं पाहिजे हो, या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. ते ना त्यामुळं आपल्याला काय कळतो, हा परमार्थ कळतो. एक म्हणती मराठे काय, हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्खे नेनती सोये अर्थान्वयाची. आता काय हो, कोणी म्हणतील हा मराठी ग्रंथ, ह्यात काय आहे, चांगल्यांनी हा ऐकू सुद्धा नाही. आता असे म्हणणारे लोक भरपूर आहेत. काय हो, हा ग्रंथ मराठीत आहे, हा ग्रंथ ऐकू सुद्धा नाही. आता त्या मूर्खांना समर्थ म्हणतायत काहीच कळत नाही. असे जे म्हणतायत त्यांना ह्यातला अर्थच कळत नाही म्हणून ते तसे म्हणतायत. काय त्याला श्रवण करायचंय, काय ते सांगणार आहेत? अरे श्रवण कर, अगोदर ग्रंथ श्रवण कर आणि मग सांग की हा ग्रंथ काय नाहीये, चांगला नाही म्हणून. आधीच म्हणू नको, आधीच अनुमान तर्क काढू नका की हा ग्रंथ असा आहे आणि तसा आहे, असं सद्गुरू म्हणतायत. लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ती अभाग्याने तागली लोखंड म्हणून. आता बघा, लोखंडाची पेटी करून त्यात अनेक रत्न ठेवली असली तरी तिला लोखंड समजून एखादा काय करतो. आता एखादी लोखंडाची पेटी आहे आणि ती लोखंडाची पेटी आहे आणि त्यात काय हो, नाना रत्ने साठवलेली आहेत, परंतु वरून लोखंड आहे म्हणून काय करायचं, ती टाकून द्यायची. मग म्हणजे लोखंड आहे म्हणून एका व्यक्तीने काय केली, ती टाकून दिली. त्या पद्धतीनं हा ग्रंथ वरून बघण्यासारखा नाहीये, ते आतून उघडून पाहायला पाहिजे. त्या लोखंडाच्या पेटीवरून लोखंडाच्या पेटीचं काय करायचं नाहीये, त्यात रत्न भरलेली आहेत. उघडून बघितली असती तर ती रत्न त्याला प्राप्त झाली असती, परंतु त्यानं लोखंड म्हणून काय केली, एवढी रत्न टाकून दिली. तसा कार्यभाग होऊ नये असं सद्गुरू म्हणतायत. अगोदर काय करा, हा ग्रंथ उघडून बघा, त्याचं श्रवण करा आणि नंतर तर्क वितर्क काढत बसा. तैसी भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेनोनी त्यागी भ्रांत मंद बुद्धिस्तव. मग तशी भाषा प्राकृत भाषेमध्ये सुलभ, सोपे व आपल्याला काय हो, हे प्राकृत भाषेमध्ये काय मिळाले, हे आपल्याला सहज मिळाले. आणि ते काय करू नये, आपल्या मंद बुद्धीने काय करू नये होते, त्यागू नये. कारण सहजगत्या द्रव्य आपल्या जडबुद्धीमुळे मिळाले तर ते टाकून देणं हे काय आहे हो, मूर्खपणाचंच आहे. त्या साठवलेल्या समर्थांना काय म्हणायचंय, साठवलेल्या भांडेकडे बघण्यापेक्षा त्यातील द्रव्य घे ना. लोखंडाची पेटी बघण्यापेक्षा ती रत्न बघ ना, पेटी कशाला बघतोय, असं समर्थ. मंद बुद्धिस्तव काय करतात, माणसं टाकून देतात. अरे टाकून देऊ नको, तुला सहजगते मिळालंय हे सगळं. ही रत्न जी मिळाली ती हा ग्रंथ हा काय आहे हो, त्या लोखंडातील रत्नाप्रमाणे आहे.
ह्या ग्रंथातील श्रवण हे आपल्याला सहजगत्या मिळाले म्हणून आपल्याला त्याची काय कळत नाही हो, किंमत कळत नाहीये असं समर्थ म्हणतायत. हे टाकून देऊ नको, तुला सहजरित्या प्राप्त होतोय म्हणून हा परमार्थ तुला सहज करून दिलाय. हेच आपल्याला संस्कृतमध्ये असतं तर काय हो, समजायला आणखीन कठीण गेलं असतं. समर्थांनी आपल्याला, संतांनी काय केलंय हो, आपल्याला हे सोप्या भाषेत करून सांगितलंय. म्हणून त्यांनी सोप्या भाषेत करून सांगितले, आपल्याला सहज मिळालंय म्हणून आपल्याला त्याची काय वाटत नाहीये, किंमत वाटत नाहीये. आहाच सापडता धन, त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण पाहोची नाही. बघा समर्थ परत म्हणतायत काय, एखादे धन तुम्हाला सहजरित्या मिळाले म्हणून त्याचा त्याग करणे हा मूर्खपणाच होय. कारण द्रव्य कशात साठवलंय हे पाहण्यापेक्षा द्रव्य घ्यावे. परीस देखिला अंगणी, मार्गी पडिला चिंतामणी, आव्हा वेल महागुणी कुपामध्ये. आता परीस देखिला अंगणी, आता अंगणात परीस असलेला पाहिला किंवा चिंतामणी रस्त्यात सापडला, अथवा मोठा गुण देणारी उजवी वेल, त्याला काय म्हणतात, आव्हा वेल, खोल विहिरीत असलेल्या दुसरीच पडला तर जसा अवश्य घ्यावा. म्हणजे काय हो, अंगणामध्ये परीस पडलाय मग घ्यायचं का नाही. आज तुकाराम महाराजांनी एका व्यक्तीला एक पिशवी दिली हो गच्च भरून, आणि तो माणूस म्हटला की उघडून पाहिलं तर बांधला, काय यात सगळे वाळूसारखं दिसतंय हे सगळं. हाताने बघितलं त्यानं, अंधारात होतं त्यामुळं. आणि त्यानं काय केलं, सकाळी बसून रात्रभर त्यानं काय केलं, नदीच्या कड्यावर बसला आणि रात्रभर त्या पिशवीतले सगळे खडे काय केले, पाण्यात टाकून दिले एक एक एक. उजेड पडता पडता एक खडा त्यातला राहिलेला, आणि त्यानं पाहिलं की काय होतं, हिरा होता, हिरा. आणि रात्रभर आपण टाकलेले सगळे काय होते, हिरे होते पाण्यात. हे त्याला जेव्हा समजलं त्यावेळेस त्याला खूप पश्चाताप झाला. परंतु पश्चाताप होऊन उपयोग काय, पश्चाताप होऊन उपयोग नाही. तसं आहे हे माणसाचं. काय समर्थ काय म्हणतात, परीस जर अंगणी पडला असेल तर तो घेतलाच पाहिजे, चिंतामणी घेतलाच पाहिजे. आव्हा वेल म्हणजे काय, ती असते एक वेल महत्वाची, जी दिसलं ते घेतलं पाहिजे. तैसी प्राकृती अद्वैत, सुगम आणि सप्रचित, अध्यात्म लाभे अकस्मात, तरी अवश्य घ्यावे. तैसे प्राकृती अद्वैत, मग तशी प्राकृत भाषा काय आहे हो, सुलभ व सोपी आहे. आणि अद्वैतात्मक अध्यात्म, त्यामध्ये काय हो, आपल्याला अकस्मात मिळालंय परमार्थ, म्हणून ते काय करायचंय, अवश्य घ्या. न करिता व्युत्पत्तीचा श्रम, सकळ शास्त्रार्थ होय सुगम, सत्समागमाचे वर्म, ते हे ऐसे असे. न करी, आता उत्पत्ती शिकवण्याचे श्रम न करता सगळा शास्त्रार्थ सुलभ होतो, असे हे संत समागमाचे काय आहे, फळ आहे. जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी. काय सांगितले, जे व्युत्पत्ती शिकून मिळणार नाही ते संत संगतीनं काय कळतंय. इतकेच नव्हे तर सगळा शास्त्रार्थ, शास्त्र रहस्य अनुभवास येतो, म्हणून ते काय करायचंय, घ्यायचंय. म्हणून कारण सत्समागम, तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, जन्म सार्थकाचे वर्म वेगळेचे आहे. म्हणून काय करायचे हो, सत्समागम हाच काय आहे, कारण होय. तेथे उत्पत्तीचे कष्ट नकोत, जन्माचे सार्थक होण्याचे वर्म वेगळेच आहे. म्हणून जन्म साफल्य झाल्याचे वर्म सत्संगातच काय होते, समजते. श्लोक, भाषा वेदाच्च वर्तन्ते, व्यर्थ एको न संशय, पात्रद्वये यथा खाद्यम, स्वाद भेदो न विद्यते,
भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी. आता भाषा बदलली म्हणून अर्थ बदलत नाही हो. भाषा बदलली तरी अर्थ वाया जात नाही, कारण कार्यसिद्धी होते ती अर्थामुळेच होते. लक्षात घ्या, भाषा ही ह्यात काय ग्रंथ कोणत्याही भाषेमध्ये असू द्या, त्याचा अर्थ काय असणार आहे, समानच असणार आहे. त्यामुळं आपल्याला महत्त्वाचा काय आहे, यामध्ये अर्थ आहे. तथापि प्राकृतीकरिता संस्कृताची सार्थकता, एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. आता प्राकृत भाषा आहे म्हणून संस्कृत भाषेची सार्थकता आहे, थोरवी आहे, नाहीतर तो गूढार्थ कोणास समजणार. आता असो हे बोलणे, भाषा त्यागून अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे. सालिटर फलांचा किती सुंदर भाग दिलाय बघा. समर्थ काय म्हणतात, जाऊ द्या हे भाषेचं आपण बोलतोय, प्राकृतमध्ये लिहिलं काय, मराठीत लिहिलं काय, संस्कृतमध्ये लिहिलं काय, महत्त्वाचं काय आहे, अर्थ. त्या ओवीचा अर्थ महत्त्वाचा आहे. म्हणून भाषा त्यागून, भाषेत अडकून बसू नका, अर्थ घ्या. आणि उत्तम घेऊन त्याग करणे. आपल्याला माहित आहे सालिटर फलांचा बघा, आपल्याला माहित आहे शेंगा, भुईमुगाच्या शेंगा खायला दिल्या तर आपण काय खातो, आतले शेंगदाणे खातो आणि टरफले टाकून देतो. आपल्याला सारासार विवेक बुद्धी आहे तेवढी दिलेली परमेश्वरानं. चिक्कू दिला, वरचं खातो, आतलं टाकून देतो, बी टाकून देतो. पेढा दिला, सगळाच खातो. म्हणजे सार असार हे आपल्याला द्वैत कळतंय का नाही, तसं अद्वैत पण आपल्याला काय केलं पाहिजे, कळलं पाहिजे. असं सद्गुरू सांगतायत, समर्थ सांगतायत. उत्तम घेऊन त्याग करणे. सालिटर फलांचा अर्थ सार भाषा पोचट, अभिमाने करावी खटपट, नाना अहंतेने वाट, रुदली मोक्षाची. अर्थ काय आहे हो, सार आहे. भाषेला काय अर्थ, कोणत्या भाषेत लिहिलंय ह्याला काय महत्त्व नाही, महत्त्वाचं काय आहे, अर्थ महत्त्वाचा आहे. आणि ही भाषेचा वादविवाद कशामुळे होतो, सगळा अहंकार अभिमानामुळे होतो. अशा तऱ्हेच्या अभिमानामुळे मोक्षाचा मार्ग अडवला गेला नाही पाहिजे. लक्षात घ्या, सद्गुरू काय म्हणतात, अशा अहंकारामुळे आपली मोक्षाची वाट काय अडवून धरल्यासारखी होते. म्हणजे अडवूनच धरतात विषय. म्हणून भाषेमध्ये काय करू नका, अडकून बसू नका, अर्थ घ्या. शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कायचा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. आता शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी काय सद्गुरू काय म्हणतायत की लक्षांशाचा म्हणजे काय हो, परब्रह्माचा शोध घ्यायला लागले असता तेथे अगोदर वाच्यांश शब्दच राहतो. म्हणजे वाच्यांश शब्द राहतोच कुठे, म्हणजे भाषा कोणतीही असली तरी भगवंताचा अगवाद महिमा कळला पाहिजे. काय हो, भाषा कोणती का असेना, इथं समर्थानं काय सांगायचं, भाषा कोणती का असेना भगवंताचा महिमा आपल्याला कळला पाहिजे. मग ती भाषा इंग्लिशमध्ये असू द्या, हिंदीमध्ये असू द्या, मराठीमध्ये असू द्या, अर्थ एकच आहे. सर्वांना काय आहे, अर्थ एकच आहे. मग भगवंताचा महिमा आपल्याला कळला पाहिजे, तो सद्गुरू आपल्याला कळला पाहिजे, तर आपल्या जीवनाचं काय होणार आहे हो, सार्थक होणार आहे. मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाचे खुणे स्वानुभवी पाहिजे. आता मुकेपणाचे बोलणे, आता हे काय आहे हो, मुकेपणाचे बोलणे आहे हे ते ज्याचे त्यालाच माहीत. आता स्वानुभवाची खूण पटायला स्वानुभवी पाहिजे. आता मौनाची भाषा ज्याची त्यालाच कळते, बरोबर ना. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा, जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे. आता अर्थ जाणे अध्यात्माचा म्हणजे ज्याला अर्थ कळतोय, कशाचा हो, अध्यात्माचा अर्थ जाणणारा व ज्याच्याशी बोलताना वाणीची हौस पुरी होईल असा श्रोता मिळेल कोठून, सद्गुरू म्हणतात. पण
सद्गुरूंनी असे श्रोते काय केले तो तयार केलेत की ज्यांना काय होतोय, सहज अर्थ काय होतोय समजतोय, असे काय केले तो अध्यात्माचे अर्थ समजतील असे श्रोते समर्थाने स्वतः तयार केलेत निरूपण देऊन. स्वतः स्वारी तिथं म्हणते काय, अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैचा, जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे. म्हणजे अध्यात्मामध्ये रुची दाखवणारा श्रोता कसा मिळेल, पण निर्माण त्यानंच केलाय. आता परीक्षवंता पुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान बोलावे वाटे. आता परीक्षवंता पुढे रत्न म्हणजे ज्याला रत्नाची पारख आहे त्याच्या पुढेच रत्न ठेवले तर काय हो, समाधान मिळणार आहे. आणि रत्न पारख्या पुढेच काय करता, परीक्षेकरता रत्न ठेवले असता समाधान होणार आहे. नाही तर दुसऱ्याजवळ ठेवून त्याला ते रत्नाचे काय कळणार नाही हो, त्याला ते रत्न पारखता येणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानी असतील त्यांच्या जवळच काय हो, ज्ञान बोलावसे वाटते, समाधान होते. बघा सद्गुरू काय म्हणतायत, समर्थ रामदास काय म्हणतायत की ज्यांना हे ज्ञान आहे परमार्थ त्यांच्या पुढंच काय करावं वाटतंय हो, बोलावंसं वाटतंय, त्यांच्याशी हितगुज करावं वाटतंय ह्या परमार्थाचं. त्यावेळेस अंतरी काय मिळतं हो, समाधान. सद्गुरूंना आनंद केव्हा होतो, श्रोत्याला ज्या वेळेस ज्ञान प्राप्त होतंय परमार्थाविषयी काय हो आतुरता लागते, त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद कुणाला होतो तर सद्गुरूंना होतो. माया जाळे दुच्चित होय ते निरूपणी कामा नये, संसारिका कळे काय अर्थ येतीचा. बघा मायाजाळामुळे म्हणजे त्या मायेमुळे ज्याचे चित्त दुच्चित झाले आहे त्याला निरूपण सांगून काय उपयोग. सद्गुरू म्हणतायत काय, माया जाळे दुच्चित होय ते निरूपणी कामा नये. आता जो संसारामध्ये इतका अडकलाय, सरळ समर्थ इथं काय म्हणतात हो, खडकावर पेरू नका. काय म्हणतात, खडकावर पेरू नका. ज्याची खडकावर पेरलं तर धान्य उगवत नाही, त्याला जमीन कशी लागते व सुपीक लागते. त्याप्रमाणे ही जमीन देहबुद्धी जिथं ज्याचे मन संसार मायाजाळात काय झाले पूर्ण अडकले, ज्याचं चित्त पूर्ण काय झाले त्या मायाजाळात अडकले, त्याला हे निरूपण सांगून तर काय उपयोग. आणि त्याला ह्यातला अर्थ तरी काय कळणार आहे, त्या माणसाला, त्या संसारी माणसाला ह्यातला अर्थ काय समजणार. श्लोक, व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यंताच बुद्ध्यो व्यवसायिनाम. म्हणजे काय, आता व्यवसायी जो मळीन त्याशी नकळे निरूपण येते पाहिजे सावधपण अतिशयसी. म्हणजे जो संसारा उद्योगधंद्यामुळे ज्याचे चित्त मलिन झाले आहे त्यास हे अध्यात्म निरूपण काय होणार नाही, कळणार नाही. ह्या कामी अतिशय सावधपणा पाहिजे. इथं सांसारिकाचं नाही, इथं सावधच व्यक्ती पाहिजे. नाना रत्ने नाना नाणी दुच्चितपणे घेता हानी, परीक्षा नेनता प्राणी ठकला ते. काय सांगितले, नाना रत्ने नाना नाणी म्हणजे अनेक प्रकारची रत्ने किंवा नाणी नीट परीक्षा न करता गैरसावधपणे घेतली तर त्यात माणूस फसतो. तैसे निरूपणी जाणा आहाच पाहता कळेना, मराठेची उमजेना काही केल्या. मग त्याचप्रमाणे निरूपणाची गोष्ट आहे. वर पाहिल्यास काही कळत नाही, साधे मराठी असले तरी ते काही केल्या उमजत नाही. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृता परीस खोल अध्यात्म श्रवण. आता जेथे घन अध्यात्म निरूपण आहे व जेथे अनुभवाचा ओलावा आहे ते अध्यात्म नुसते ऐकणे हे संस्कृतापेक्षाही काय आहे हो, कठीण आहे. अध्यात्म श्रवण सोपं नाहीये, हे काय आहे खूप कठीण आहे. तुम्हाला जर असं सोप्या भाषेत नाही सांगितलं तर काय होत नाही व कळत नाही आपल्याला आपल्याच भाषेत काय करावं लागतं, सांगावं लागतं. जर अखंड निरूपण अध्यात्म भाषेत सुरू केलं तर आपल्या डोक्याच्या वरून जातं. त्यासाठी समर्थ काय म्हणतात, आपल्याला साधं मराठीतलं कळत नाही, मग बाकीच्या ह्याच्यातलं काय कळणार आहे खोलवरचं. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे,
तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. आता मायेचे व ब्रह्माचे स्वरूप ओळखणे ह्याला अध्यात्म म्हणतात. त्यात प्रथम मायेचे स्वरूप समजून घ्यावे. काय केलं पाहिजे आपल्याला? प्रथम मायेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा. माया काय आहे व सगुण साकार, सर्व विकार उत्पन्न करणारी व पंचभूतांचा विस्तार तितकी सर्व काय आहे? माया आहे. माया दृश्य दृष्टी सदिसे, माया भास मनासी भासे, माया क्षणभंगुर नासे विवेक पाहता. आता सगुण साकार सर्व म्हणजे दृष्टीस दिसणारे दृश्य, मनास भासणारा भास व विवेकपूर्व पाहिले असता जे जे क्षणिक व नाशिवंत आढळते ते ते काय आहे हो? माया आहे. म्हणजे जे जे डोळ्याला दिसतंय आपल्याला ते काय आहे हो? सगळी माया आहे. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमुप, बोली जेती तुकी. माया अनेक काय आहे हो? म्हणजे माया नानात्व पावणारी आहे. विश्वरूप ती मायेमध्येच आहे. काय आहे हो? जे जे क्षणिक आहे म्हणजे आपण आता पाहिलं जे जे क्षणिक आहे ती सगळी काय माया आहे. आणि माया विश्वरूप आहे, विष्णूचे स्वरूप म्हणजे सगुण ब्रह्मरूप मायाच आहे. तिला म्हणाल तेवढी पुष्कळ काय आहे? मर्यादा आहे. माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अकिळ वाटे. माया बहुरूपी काय आहे? बहुरंग आहे. अनेक रूपी अनेक रंगी ईश्वराच्या आश्रयाने असणारी, ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरत्व आणणारी संग अहंकार आहे. तिच्याकडे पाहू लागले असता ती अविनाशी व संपूर्ण आहेसे वाटते. म्हणजे आपल्याला काय वाटतं? माया मरू शकत नाही, अविनाशी आहे असं वाटतं. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. माया सृष्टीची काय आहे? रचना आहे. आणि माया तुटता काय? तुटत नाही. माया आपली काय आहे? फक्त कल्पना आहे. आणि ऐसी माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. ज्ञानाशिवाय ही माया आपण तोडू शकत नाही. ही सगळी जे बाहेर दिसतंय सगळं दृश्य ते काय आहे हो? सगळं माया आहे. ही माया कशाने तुटते? फक्त ज्ञानाने. ऐसी माया निरोपिली, स्वल्प संकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. ऐसी माया निरोपली. आता ह्या मायेचं निरूपण काय केलंय? आता सृष्टी सगळं पुढं काय केलंय? समर्थांनी याचं सांगितलंय. काय हो? माया काय आहे हे काय केलंय? पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. हे माया काय आहे ह्याचं निरूपण पुढे सांगितलेलं आहे. त्यासाठी काय व्हा? श्रोती सावध व्हा. पुढे ब्रह्म निरोपण, निरोपिले ब्रह्मज्ञान, येणे तुटे माया भाण एकसरे. आता पुढं काय सांगितलंय? सद्गुरू म्हणतायत ब्रह्मनिरोपण सांगितलेलं आहे. आणि त्या ब्रह्मनिरोपणामुळे आपले काय होणार आहे? माया भान तुटणार आहे. त्यासाठी काय करा? पुढील समास काय करा? श्रवण करा ब्रह्मनिरूपण असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. काय करा? अखंड श्रवण करा. आणि श्रवण केल्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे? ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन आपल्याला मायेचा बंध काय होणार आहे हो? तुटणार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.